नमस्कार. आज नामदेवरायांचा अभंग. आजच्या अभंगात लिंब लोण असा एक शब्द आला आहे. आपल्यापैकी बहुतेकांना याचा अर्थ माहिती असेलच. दृष्ट काढण्यासाठी कडुलिंबाची पाने, मीठ, मोहरी इत्यादी पदार्थ एकत्र करून व्यक्तिभोवती ओवाळण्याची क्रिया किंवा त्या पदार्थाचा समूह म्हणजे लिंब लोण. लिंब म्हणजे कडुलिंब आणि लोण त्याचा दुसरा अर्थ लवण. लवण म्हणजे मीठ. पुढच्या काळामध्ये यामध्ये मोहरी, मिरच्या इत्यादी पदार्थांचा समावेश पण झालेला आहे. मराठी संस्कृती व मराठी भाषा या अशाच एकमेकाबरोबर चालतात. दृष्ट लागणे, दृष्ट काढणे या आपल्या संस्कृतीशी संबंधित क्रिया. आपण दृष्ट कुणाची काढतो? घरातील अत्यंत जवळची व्यक्ती किंवा प्रेमाची व्यक्ती. आणि म्हणूनच लिंबलोण हा शब्द नामदेवराय वापरतात. नामदेव महाराज, तुकाराम महाराज, रामदास स्वामी अशा अनेक संतांनी लिंबलोण हा शब्द अभंगात वापरलेला आहे. या अभंगात महाराज कडुलिंब आणि मीठ याऐवजी माझा जीवच ओवाळून टाकीन असं म्हणतात. रामकृष्ण हरी.